ताई माझ्या घरामध्ये खूप हट्टी तापट स्वभावाचे लोक आहेत, म्हणजे अगदी मी त्यांच्यामुळे त्रासून गेलेली आहे. किंवा खूप ताईंच्या कमेंट असतात की ताई माझे पती जे आहे ते खूप व्यसन करतात, दारू पिऊन घरामध्ये खूप वातावरण जे आहे ते खराब होतं. तर त्यामुळे बघा, जर तुमच्या घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील, हट्टी तापट स्वभावाचे माणसं असतील, काही त्यांना व्यसनं लागलेले असतील किंवा हट्टी तापट स्वभावाच्या स्त्रीसुद्धा असतील, तर रुद्रयंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे. हे बघा, हे आहे रुद्रयंत्र. हे माझ्या देवघरामधलं रुद्रयंत्र आहे. मोठ्यात मोठे आजारपण वगैरे जर घरामध्ये नेहमी चाललेलं असेल, सततचा आजारपण घरामध्ये असतं, तर त्यावेळेस सुद्धा रुद्रयंत्राची सेवा करून ते पाणी जर तुम्ही घरातील लोकांना ते तीर्थ प्यायला दिलं तर मोठ्यात मोठे आजारसुद्धा दूर होतात. रुद्रयंत्र म्हणजे काय बघा, रुद्रयंत्र हे भगवान शिवांशी संबंधित एक अतिशय शक्तिशाली असं यंत्र आहे. हे यंत्र नकारात्मक ऊर्जा, दुःख, समस्या दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी रुद्रयंत्र जे आहे ते घरामध्ये स्थापित केलं जातं. बऱ्याचशा ताईंनी मागच्या श्रावण महिन्यामध्ये बघा सोमवारी रुद्रयंत्राची स्थापना केलेली आहे. रुद्रयंत्र तुम्हाला जवळपास कुठे मिळालं नक्की आणा, नाहीतर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल. हे रुद्रयंत्र जे आहे हे माझं मोठ्या साईजमधलं आहे, अतिशय हे मोठं आहे आणि खूप जड पण आहे. तर त्या ताईंकडे मोठ्या साईजचं पण मिळतं आणि छोट्या साईजचं पण मिळतं. छोटे म्हणजे अगदी पण छोटी नाही आहे, पण व्यवस्थित आहे साईज. तर ते तुम्ही आणू शकतात. आणि त्याच्यासोबत ही मी रुद्राक्षाची माळ याच्यावर नेहमी ठेवत असते. याची माहिती वगैरे मी सगळं काही तुम्हाला देते. पण रुद्रयंत्राची सेवा तुम्ही घरामध्ये केल्यामुळे आरोग्यासाठी, घरातील लोक जे आहेत ते निरोगी राहण्यासाठी खरंच त्याचा खूप फायदा होत असतो. माझ्या या रुद्रयंत्राला बघा जवळपास आता 10 वर्ष होत आले. म्हणजे लग्नानंतर आम्ही आमच्या देवघरामध्ये हे स्थापित केलं होतं. त्यानंतर आता जवळपास 10 वर्ष झाले हे तसंच्या तसं आहे. आणि ही गोष्ट एकदा घेतली ना आपल्याला परत घ्यायची गरज पडत नाही. आपण काय करतो, इतर गोष्टी, इतर शॉपिंग वगैरे आपण करतो, पण अशा गोष्टी घ्यायच्या वेळेस आपण पैशाचा विचार करतो. पण बघा या गोष्टी परत घ्याव्या लागत नाही. आणि रुद्रयंत्राची सेवा जर तुमच्या घरामध्ये झाली, खूप काही मोठी सेवा, अगदी फार अशी काही नाही आहे आणि रोज करायची गरज नसते. सगळी माहिती मी तुम्हाला देते. पण बघा असाध्य आजारसुद्धा या रुद्रयंत्राच्या तीर्थ जे आहे तर ते प्यायल्यामुळे दूर होत असतात आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होत असते. तर त्यामुळे हे रुद्रयंत्र नक्की तुम्ही घ्या. माझा हट्ट असेल की घ्या, कारण बघा माझ्यासुद्धा देवघरामध्ये आहे आणि त्याचे अनुभव मला माहिती आहे. रुद्र म्हणजे बघा जो समस्या त्यांच्या मुळापासून नष्ट करतो. रुद्र हे महान शिवांचं रूप आहे जे विनाश आणि परिवर्तन दर्शवत असतं. म्हणजे रुद्र म्हणजे जे समस्या जे आहे मुळापासून नष्ट करतं, म्हणून त्याला रुद्रयंत्र असं म्हटलं जातं. मी जसं सांगितलं, परत सांगते, रुद्रयंत्राचा उपयोग नकारात्मक ऊर्जा, दुःख, समस्या, अडीअडचणी हे दूर करण्यासाठी केला जातो. अगदी आयुष्यामध्ये अगदी कठीण समस्या असतील तरी सुद्धा ते दूर करण्यासाठी आपण रुद्रयंत्राचा स्थापना करू शकतो देवघरामध्ये. तर रुद्रयंत्राची स्थापना बघा, रुद्रयंत्र तुम्ही आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ गंगाजलने वगैरे धुवायचं आहे, पुसायचं आहे आणि त्यानंतर एका तामणामध्ये ते रुद्रयंत्र ठेवायचं आहे. वरती तुम्हाला अभिषेक पात्र ठेवायचं आहे. आणि रुद्र जे आहे, तुम्हाला रुद्र बघा यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल. तुम्ही रुद्र लावून म्हणजे अभिषेकाचं पाणी त्या रुद्रयंत्रावर पडत राहील आणि तुम्हाला रुद्रसोबत लावायचं आहे. यूट्यूबला लावा. तुम्हाला स्वतः रुद्र येत असेल, तुम्ही तोंडाने म्हटलं तरी पण चालेल, रुद्र म्हणून. त्यानंतर ह्या रुद्रयंत्रावर आपण भगवान महाशिवांना कुठल्या गोष्टी अर्पण करतो, पांढरे फुलं, बेलाचं पान, बेलाचं फळ, धोत्र्याचं फूल, त्यानंतर या ज्या महादेवांना ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या या रुद्रयंत्रावर आपल्याला अर्पण करायच्या आहे. आणि त्यानंतर ते रुद्रयंत्र तसंच तुम्ही ठेवायचं आहे एक दिवसभर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. आणि नेहमी त्या रुद्रयंत्रावर तुम्हाला हळद टाकून ठेवायची आहे आणि जमल्यास रुद्राक्षाची माळ, कारण महादेवांना बघा रुद्राक्ष हे अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने कुठल्याही सोमवारी किंवा श्रावणातल्या सोमवारी जर तुम्ही याची स्थापना केली तर अतिउत्तम. पण तुम्हाला जर श्रावण सोमवारपर्यंत वाट नाही बघायची, आत्ताच तुम्हाला स्थापना करायची असेल तर तुम्ही कुठल्याही सोमवारी सुद्धा करू शकता. पण याचे लाभ खरंच तुम्ही जेव्हा स्थापित कराल तर तेव्हा तुम्हाला त्याचे लाभ नक्कीच अनुभवायला मिळतील. आणि फार काही नाही, तुम्ही सोमवारी जसं आपण श्रीयंत्राची सेवा करतो, श्रीयंत्र बघा रोज रोज आपण धुत नाही, तर एक आठवड्याने किंवा 15 दिवसांनी याच्यावरचं जे हळद आहे ते काढून तुम्हाला ती हळद जी आहे फेकायची नाही, ती सुद्धा तुम्ही परत टाकू शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून परत तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि महादेवांची जशी आपण पूजा करतो त्यांना त्याच्यावर तुम्ही बघा आपण हे टाकत असतो, भस्म टाकत असतो, तर तुम्ही भस्मसुद्धा टाकू शकतात. तर हे रुद्रयंत्र अतिशय महत्त्वाचं आहे. आता आजकाल बाजारामध्ये बघा धातूचे, कागदाचे, काचेचे वेगवेगळे रुद्रयंत्र आहे. पण माझं जे रुद्रयंत्र आहे ते पंचधातूचं आहे. आणि मी तर तुम्हाला सांगेल की
पंचधातूचंच रुद्रयंत्र तुम्ही पण देवघरामध्ये स्थापित करा. रुद्रयंत्रामुळे आपल्या घराची सुद्धा सुरक्षा होत असते आणि प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण मिळण्यासाठी आपण हे यंत्र जे आहे ते देवघरामध्ये स्थापित केलं पाहिजे. त्याचे सांगू तेवढे म्हणजे इतके त्याचे लाभ आहेत की तुम्हाला ते स्थापित केल्यावर त्याचे अनुभव स्वतः अनुभवायला मिळतील. रुद्रयंत्र घरामध्ये स्थापित केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती राहते. आणि जेव्हा तुम्ही रुद्रयंत्र तुम्हाला तामणामध्ये ठेवून अभिषेकाचं पाणी त्याच्यावर म्हणजे अभिषेक पात्र ठेवून पाणी त्याच्यावर पडत राहील असं ठेवायचं आहे आणि रुद्राचा पाठ करून त्याच्यानंतर ते जे तीर्थ आहे ते घरातले जे व्यसनी लोक आहेत, तापट हट्टी लोक आहेत, त्यांना तुम्हाला ते तीर्थ जे आहे म्हणजे पाणी जे आहे तर ते तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. यामुळे बघा अतिशय हा प्रभावी उपाय आहे आणि हे सतत तुम्ही जवळपास बघा तुम्ही 21 दिवस 31 दिवस अशी ही सेवा करा. कंटिन्यू तुम्ही ते पाणी जे आहे ते तुम्हाला प्यायला द्या. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणजे होईल. कितीही व्यसनाधीन तुमचा नवरा असेल वगैरे तरीसुद्धा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि आजारपणापासून तर हे संरक्षण देतच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे जी नेहमी आजारी पडते किंवा बेडवर आहे, त्यांना सुद्धा तुम्ही रुद्रयंत्राची सेम मी जसं सांगितलं तशी सेवा करून ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. रुद्रयंत्र हे अतिशय शक्तिशाली आहे. ते भगवान शिवांशी संबंधित आहे. तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी मनामध्ये कसली भीती वगैरे असेल तर त्या गोष्टी घालवण्यासाठी तुम्ही रुद्रयंत्राची सांगितल्याप्रमाणे सेवा करा आणि ती तीर्थ जे आहे ते तुम्ही घरातील लोकांना तुम्ही प्यायला द्या. आणि रुद्रयंत्र तुम्हाला जवळपास कुठे मिळालं नक्की घेऊ शकतात, पण व्यवस्थित घ्या. सगळं नियमांनी आहे की नाही ते बघून घ्या. नाहीतर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, ज्यांच्याकडून मी घेतले त्या ताईंकडून तुम्हाला ते मिळून जाईल. तर रुद्रयंत्राची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.